कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। गुरुवर्य केंद्रे महाराज की जय। सब संतन की जय। हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हाई। संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी। चंद्रभागे स्नान, तुका मागे हेच दान, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमेशम आनंदी वल्लभम। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम, विलोकितो येन समाधि राजः। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम। आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी। संत सम्राट, साधकाचे मायबाप, योगियांची माऊली, ज्ञान कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधिगण, संजीवन समाधिस्थ विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक, वारकरी संप्रदायाच्या अध्यात्म ज्ञानाच्या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायातील अखिल विश्वातील सर्व संत मांदियाळी, प्रातस्मरणीय सद्गुरु गुरुनांगुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील दृश्य अदृश्य कोटीतील सर्व गुरुवर्य मंडळी, आणि ज्यांच्या वास्तूमध्ये आणि ज्यांच्या नावाने हा यूट्यूब चॅनल म्हणा, हा फेसबुक म्हणा, या ठिकाणी प्रारंभित केलेला आहे, ते गुरुवर्य साधकाचे मायबाप, साधकांना ज्यांनी आश्रय दिला प्रथम आळंदीमध्ये आल्यानंतर, ते माझे आणि अशा अनेक गुरुबंधूंचे गुरुवर्य समाजयोगी त्यागमूर्ती श्री केंद्रे महाराज, गोविंद बाबा केंद्रे महाराज, ज्ञानेश्वरी मंदिराचे अध्यक्ष, यांच्या या आशीर्वादाने, यांच्या कृपेने या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये ही प्रवचन सेवा प्राप्त होते आहे। सद्यस्थितीचा आजचा जो प्रस्तुत कालावधी आहे, संपूर्ण महाराष्ट्राला या कालावधीचं ज्ञान आहे। सर्व महाराष्ट्र या कालावधीला जाणून आहे। वारकरी संप्रदायाचा हा जो कालावधी आहे, विशिष्ट कालावधी आहे, वारकरी संप्रदायाच्या उपासनेचा कालावधी आहे हा। वारकरी म्हटलं की वारकऱ्याला आषाढी यात्रेचे, आषाढी सोहळ्याचे डोळे लागतात। आपण नेहमी ती प्रमाण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, चिंतनामध्ये म्हणत असतो। जो हाडाचा वारकरी आहे, जो भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा उपासक आहे, परमात्म्याची पांडुरंगाची जी आषाढी वारी आहे, कार्तिकी वारी आहे, चैत्र वारी आहे, माघ वारी आहे, त्यामध्ये आषाढी वारी, आषाढीचा सोहळा हा विशेष सोहळा आहे। महाराष्ट्राचा प्राण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। वारकरी संप्रदायाचा, वारकऱ्याचा प्राण म्हटलं तरी काही हे वावगं ठरणार नाहीये।
अशी ही आषाढी वारी, आषाढीचा सोहळा जवळ आल्यानंतर ज्ञानोबरायांचं प्रस्थान असेल, श्री तुकोबारायांचं प्रस्थान असेल, त्या प्रस्थानची वाट हा वारकरी अंतःकरणापासून आतुरतेने पाहतो. मग त्याला संपदा, या संसारातले जे सोहळे आहेत, संसारातलं जे काही सुख आहे, वारी पुढं, वारीच्या साधने पुढं तुच्छ वाटतं. संपदा सोहळा नावडे मनाला, करीती टकाळा पंढरीचा किंवा लागला टकाळा पंढरीचा. काय वाटतं त्याला? जावे पंढरीशी आवडे मानसी किंवा मनासी, कधी एकादशी आषाढी आहे, असा तो अंतःकरणापासून वाट बघत असतो. याही वर्षी संबंध महाराष्ट्राला एक अपेक्षा होती. गेली 2-2.5 महिन्यापासून या कोरोना नावाच्या विषाणूने, या रोगाने, या व्याधीने संपूर्ण महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, संपूर्ण जगाला सळोकी पोळ करून सोडलेला आहे. याचा प्रादुर्भाव काही थांबायला तयार नाहीये. अपेक्षा होती की कमीत कमी आषाढी वारीपर्यंत, प्रस्थानपर्यंत याच्यावरती काहीतरी विलाज, याच्यावरती लस निघेल. परंतु यावरती काही औषध निघालेलं नाहीये. वारकरी संप्रदाय, आम्ही कालच थोडं चिंतन केलं. कधी पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची विचारधाराच अशी आहे, वारकरी संप्रदायापासून किंवा वारकऱ्यापासून समाजाला कोणालाही आजपर्यंत त्रास झालेला नाही आणि त्रास देण्याकरता हा संप्रदाय नाहीये. वारकरी संप्रदाय कधीही जगाच्या हिताचं, कल्याणाचाच विचार करतो आणि तसाच आचार विचारही त्या संप्रदायाचा आहे. हाच दृष्टिकोन याही कालावधीमध्ये समोर ठेवून शासनाला सहकार्य करून अनेक वर्षापासून हा जो पालखी सोहळ्याची परंपरा आहे, ही परंपरा यावर्षी पायी वारीची परंपरा या कोरोना नावाच्या विषाणूमुळे स्थगित केलेली आहे. सर्व पालख्या प्रस्थान होऊन आपापल्या ठिकाणी विसावलेल्या आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा 3 पद्धतीने चालते. आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 3 अंगाने ही सेवा आहे. कायेने, शरीराने, काया म्हणजे शरीर, शरीराने, वाणीने आणि मनाने, 3 पद्धतीने ही आपली साधना परमात्म्याकडे जाण्याची साधना आहे. ही एक प्रकारची शरणागती आहे परमात्म्याची, ही भक्ती आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणारी ग महोदधिका गांगरी गाली जैसी. अशी ही साधना 3 पद्धतीने, 3 अंगाने केली जाते. पहिलं अंग आहे या वारीचं, या साधनेचं काया म्हणजे शरीर, शरीराने ही साधना केली जाते. दुसरं अंग आहे वाणी, वैखरी वाणीने किंवा चारी वाणी आपण त्यामध्ये घेऊ शकतो, वैखरी वाणीने ती साधना केली जाते. आणि तिसरं जे अंग आहे ते मन, सूक्ष्म अंगाने, मनाने ही साधना केली जाते. अशा 3ही अंगाने ज्या वारीच्या साधनेतून परमात्म्याची वास्तव खरी सेवा घडते, ती सेवा संप्रदायामध्ये आपल्याला वारीमध्ये पाहायला सापडते. प्रत्येक वारकऱ्यामध्ये ही सेवा आपल्याला बघायला मिळते. कायेने सेवा कशी घडते? शरीराने तो दिवसभर चालतो, शरीराला त्रास होतात, शरीराला क्लेश होतात, ही कायिक सेवा आहे. वाणीने नित्य परमात्म्याचं नामचिंतन असेल, संतांचे अभंग असतील, वेगवेगळ्या चालीमध्ये परमात्म्याचं गायन करत, नामचिंतन करत तो वारकरी चालतो. पंढरीला जात असताना तुकोबाऱ्यांनी आपल्याला नियम घालून दिलेला आहे ना. तुकोबाऱ्या बोलतात, जायचंय ना तसं जाऊ नका, गात जागा, गात जागा आणि काय मागा देवाला? प्रेम मागा विठ्ठला. परमार्थ करण्याकरता, भक्तीची साधना करण्याकरता ज्या शुद्ध प्रेमाची गरज आहे, आवश्यकता आहे, वारकऱ्याने ती प्रेम देवाला मागावं. पण जात असताना तुकोबाऱ्या नियम घालून देतात, तसं जाऊ नका, गात जा. गात जा म्हणजे गाणे गात जाऊ नका, प्रपंचातले भावगीत गात जाऊ नका. जे संतांचे अभंग आहेत, वारकरी संप्रदायाची जे काही नियमावली भजनाची, ते भजन गात जा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला गाता येत नाही, ठीक आहे, एखाद्याला गाता येत नसेल तर जे गातात त्यांचं ते श्रवण करत जा, त्यांचे ते ऐका, काकडा ऐका, भजन ऐका, नामचिंतन ऐका, श्रवण करत जा. जे गाणाराला फल आहे संप्रदायामध्ये तेच ऐकणाराला आहे. पण तसं मात्र चालू नका. असे नियम आहेत संप्रदायातले. गात जाणं, परमात्म्याचं नामचिंतन करत जाणं ही वाणीची सेवा आहे. माझा हा मुद्दा आहे. पायी चालणं, शरीराला क्लेश होतात, त्रास होतो, वारीमध्ये चालणं सोपं नाहीये. जी मंडळी वारीमध्ये येतात, नियमाने चालतात, नियमाने उठतात, नियमाने जी झोपायची वेळ, विश्रांतीची वेळ, त्याच नियमामध्ये विश्रांती घेतात,
त्या मंडळीला माहिती आहे वारीमध्ये शरीराला किती क्लेश होतात. शारीरिक सेवा, वाचिक सेवा आणि तिसरी जी आहे ती मानसिक सेवा आहे. म्हणजे मनाने जी सेवा केली जाते, मनानं जो परमार्थ केला जातो ती मानसिक सेवा आहे. मनामध्ये वारकऱ्याचा एकच ध्यास असतो, पंढरपूरला कधी जाईल, कधी त्या पांडुरंग परमात्म्याला मी डोळे भरून पाहिल, त्याचं दर्शन मला कधी होईल, त्या चंद्रभागेमध्ये मी कधी स्नान करील, भक्तवर्य पुंडलिक महाराजांचं मी कधी दर्शन घेईल. मनामध्ये त्याचा हा नित्य ध्यास असतो. ही मानसिक सेवा आहे. तीनही अंगाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारीच्या माध्यमातून ही सेवा घडत असते. यावर्षी आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, एक अंगाने ही सेवा थोडी खंडित झाल्यासारखी दिसते आहे. थोडी खंत आहे मनामध्ये. जो आनंद पायी चालत असताना भजनाचा आनंद आहे, परमात्म्याच्या सेवेचा आनंद आहे, तो आज सर्व सेवा सुरू आहे. सर्व फळावरती प्रत्येक जण आपापली सेवा ज्ञानोबारायाच्या चरणावरती, तुकोबारायाच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो आहे. मग काकडा असेल नित्याचा, दुपारचं भजन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, जागर असेल, किंवा प्रत्येकाची स्वतंत्र वेगवेगळी सेवा असू शकते. ती सेवा नित्याची मात्र वारीची प्रत्येक वारकऱ्याची सुरूच आहे. पण एक खंत आहे, ही सेवा करत असताना, पायी चालत असताना या सेवेचा जो आनंद आहे तो घरामध्ये बसून नाही एवढा आनंद. ही थोडी खंत आहे, थोडं दुःख आहे, खेदाची बाब आहे. कायेने सेवा होऊ शकत नाही, तरी सुद्धा वाणीने आणि मनाने रोज ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायांच्या समवेत रोज त्यांची सेवा सुरू आहे. आजही आपण देहू संस्थांमध्ये जा, आळंदी संस्थांमध्ये जा, सर्व ज्ञानोबारायाचे, तुकोबारायाचे आदी करून सर्व संतांचे जे उपचार आहेत ते उपचार सुरूच आहे, सेवा सुरू आहे. सकाळचं पहाटचं काकडा भजन असेल, दुपारचा नियम असेल, अखंड पहारा असेल, अखंड भजन आहे. नियम काय टळलेले नाहीत, फक्त चालण्याचा एक नियम तेवढा थोडा शारीरिक, ज्याला कायिक सेवा म्हणतो, तेवढा स्थगित झालेला आहे या कोरोना नावाच्या विषाणूमुळे. अशा या प्रसंगी सुद्धा आपापल्या फळावरती, आपापल्या दिंडीवरती आपापले दिंडीचे नियम चालवणारे सर्वच भक्त, सर्वच महात्मे आहेत. आज ज्यांच्या मंदिरामध्ये ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, प्राप्त झालेला आहे, ते आमचे साधकांचे मायबाप. साधकांचे मायबाप याकरता आम्ही म्हणतो आहोत. आळंदीमध्ये सर्वात प्रथम विद्यार्थी आल्यानंतर सर्वात प्रथम अडचण ती काय असते, ती राहण्याची अडचण असते. त्याला आश्रय कुठंतरी असावा लागतो, नाही का. आश्रमाशी स्थान, कोपी, गुहा, तुकोबाराय सुद्धा हे मान्य करतात, नाही का. खाण्याकरता गोळाभर अन्न लागतं, अंगावर घालण्याकरता थोडा कपडा लागतो, वस्त्र लागतं, आणि या देहाच्या निर्वाहा करता वात, वर्षा आणि आतप ज्ञानोबारायाच्या शब्दामध्ये वारा, थंडी, ऊन आणि पाऊस याच्यापासून संरक्षण होण्याकरता कुठेतरी घराचा आश्रय लागतो. त्याला आपण धर्मशाळा म्हणतो, मठ म्हणतो. मग सर्वात महत्वाची पहिली अडचण आळंदीमध्ये आल्यानंतर कोणती भासत असेल तर ती असते राहण्याची अडचण. आपण जे गावाकडून पेटी घेऊन आलो आळंदीमध्ये डोक्यावरती, ती पेटी नेमकी ठेवायची कुठं. आमच्याही तो जुना काळ आठवतो, आमच्याही जीवनामध्ये ही अडचण भासली. पण ती अडचण माझे गुरुदेव मृदंग महर्षी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य बाबांच्या माध्यमातून ती अडचण पूर्णतः निराश झाली, ती अडचण निवृत्त झाली. गुरुवर्य आमच्या जीवनातला प्रसंग आहे. आमचे गुरुबंधू कालिदास महाराज नाईक नवरे आणि आम्ही दोघंही ज्ञानेश मिशन मध्ये थोडं सुरुवातीचं शिक्षण घेत असताना तिथून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा गुरुवर्य वैद्य बाबांना भेटलो. वैद्य बाबांनी आमच्या दोघांच्या हाताला धरलं आणि अगदी घरच्यासारखं, जसं काही वैद्य बाबांचंच घर आहे आणि वैद्य बाबांचंच आहे तसं. केंद्रे बाबांच्या मुखातले शब्द आहेत. जेव्हा वैद्य बाबा इथे आले धर्मशाळेमध्ये, ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये, तेव्हा वैद्य बाबांनी सांगितलं, केंद्रे बाबा हे माझे पोर आहेत आणि चांगले दोघंही वाजवता, उत्कृष्ट वादक आहेत, तुमच्या दिंडीच्या उपयोगाचे आहेत, तुमच्या सप्ताहाच्या उपयोगाचे आहेत, यांना धर्मशाळेत ठेवा. गुरुवर्य केंद्रीय महाराजांचं अंतकरण सुद्धा विशाल अंतकरण, महात्मीच होते, प्रश्नच नाहीये, त्यागीच होते, विरक्तच होते. त्यांचं कार्य बघितल्यानंतर आजही कोणालाही वाटल, ज्यांनी आपल्या संपूर्ण जीवन प्रपंचाचा त्याग करून ज्ञानेश्वरी मंदिराकरता समर्पित केलं, साधकाकरता, विद्यार्थ्याकरता समर्पित केलं, जीवनातला प्रत्येक क्षण त्यांनी ज्ञानोबारायाच्या सेवेकरताच वेचलेला आहे.
असे त्यागमूर्ती समाजयोगी केंद्रे महाराज आहेत. केंद्रे बाबा आहेत गुरुवर्य. केंद्रे महाराजांचे शब्द आहेत. महाराज म्हटले, बाबा तेच तुमचे पोर आहेत असं नाही, मी सुद्धा तुमचाच आहे आणि धर्मशाळा सुद्धा तुमचीच आहे असे त्यांचे शब्द आहेत. अगदी कसलंही काहीही आम्हाला न विचारता कोणत्या भागातला आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जिल्ह्यातला आहे, केंद्रे महाराजांनी कसलंही विचारलं नाही. आणि आजही अगदी त्याच पद्धतीने केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये जो कोणी साधक येतो, कोणत्याही परिसरातला असो, अगदी त्याच भावनेने पुढचं कार्य हरिभक्तीपरायण त्यांच्या गादीवर जे विराजमान आहेत आमचे गुरुबंधू विष्णू महाराज केंद्रे आणि आदरणीय भास्कर महाराज पवार, ही दोनही व्यक्ती त्याच पद्धतीने गुरुवर्य केंद्रे महाराजांचं कार्य त्याच जोमाने चालवत आहेत. मग ते ज्ञानेश्वरी मंदिर असेल, धर्मशाळेचं काम असेल, विद्यार्थ्याच्या काही अडचणी असतील, अन्नदान असेल, दिंडीचं काम असेल, फार भव्य कार्य आहे केंद्रे महाराजांचं. केंद्रे महाराज पहिल्यांदा विद्यार्थी आळंदीमध्ये आल्यानंतर राहण्याकरता सर्व आळंदीतल्या मंडळीने 2च धर्मशाळा दाखवायच्या आणि तिसरं एक स्थान दाखवायचं सिद्धबेटाचं. पण सिद्धबेटामध्ये जाण्याकरता विद्यार्थी घाबरायचा थोडा. गुरुवर्य वैराग्यवृत्ती जयराम बाबांना घाबरायचा विद्यार्थी. मग 2 धर्मशाळा त्यावेळेस प्रसिद्ध होत्या. गोपाळपुऱ्यातल्या एक उंबरेकर धर्मशाळा आणि एक केंद्रे महाराज धर्मशाळा. त्यामध्ये केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये त्यावेळेस 80 100 विद्यार्थी राहिलेले आहेत. आमच्या वेळेस सर्वच बाबतीमध्ये तयार दोन्ही धर्मशाळेतले विद्यार्थी. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यावेळेस 2च धर्मशाळेतला कोणाचा तरी एकाचा नंबर असायचा आळंदीत, केंद्रे महाराज आणि उंबरेकर मध्ये. पखवाज वाजवायला तसेच तयार विद्यार्थी, अभ्यासाला तसेच तयार. म्हणून आज केंद्रे महाराज धर्मशाळेत जेवढे विद्यार्थी राहिलेले आहेत तेवढे जे बाहेर आपापल्या पद्धतीने परमार्थाचे जे कार्य करतात ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. माझा मुद्दा इथे आहे, ज्यांनी आळंदीला प्रथम साधकाला राहण्याकरता स्थान दिलं ते गुरुवर्य आदरणीय केंद्रे बाबा धर्मशाळा. आणि केंद्रे महाराजच्या या मंदिरामध्ये, ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये ही प्रवचन सेवा उपलब्ध होत आहे. केंद्रे बाबांच्या दिंडीचे नियम, केंद्रे बाबांच्या दिंडीची व्यवस्थापना अगदी सगळंच उल्लेखनीय आहे. आजही त्याच पद्धतीने सर्व गोष्टी जे उत्तराधिकारी महाराज मंडळी, सर्वच ट्रस्टी मंडळी आहेत ते चालवतात. अतिशय सुंदर त्या दिंडीकडे, दिंडीत जावं, दिंडीचा अनुभव घ्यावा. वास्तविक पाहता खाण्याकरता मंडळी तर व्यवस्था तर सगळ्यालाच पाहिजे, पण व्यवस्थेबरोबर परमार्थामध्ये अवस्थेला सुद्धा महत्व आहे नाही. खरा विचार केला तर अवस्थेलाच महत्व आहे, पण अवस्था प्राप्त होण्या अगोदर व्यवस्था सुद्धा लागते. या दोनही गोष्टी आपल्याला केंद्रे महाराज दिंडीमध्ये बघायला मिळतात. व्यवस्था म्हणाल तर 5-5, 6-6 हजार आमच्या वेळेस समाज होता. आज किती चालतो? आज त्याच्यापेक्षा जास्त असेल. 200, 250 तंबू असायचे. आम्हा विद्यार्थ्यांना तंबू शोधण्याकरता कमीत कमी 1 तास लागायचा. तंबूच सापडत नव्हता. 200 तंबू म्हटल्यानंतर केंद्रे महाराजचं एक स्वतंत्र गावच असायचं. तुम्ही म्हणाल एवढी व्यवस्था होती कशी? ज्ञानोबरायाची कृपा आणि केंद्रे महाराजची त्याग, त्याच्या पाठीमागे असलेली त्यागाची ती समर्पितता, त्याग त्यांचं वैराग्य, हे सगळं काम आपोआप व्हायचं. त्यांच्या जीवनामध्ये काही एक आमच्या जीवनात त्या अनुभूती आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये काही सिद्धीच प्राप्त असल्यासारख्या होत्याच त्या. केंद्रे महाराजांना थोड्या सिद्धी प्राप्त होत्या. त्यांच्या एका शब्दामध्ये सगळं काम होतं. त्यांच्यावर ज्ञानोबरायांची कृपा होती, तुकोबरायांची कृपा होती. सद्गुरू जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांची त्यांच्यावरती कृपा होती आणि त्यांचीही ती निष्ठा होती. दिंडीची व्यवस्थापना खूप सुंदर. एवढा समाज असायचा, पण कधीही कोणालाच पदार्थ कमी पडला असं कधी ऐकलं नाही. आणि खायला सुद्धा असं काही पिठलं भाकरी नव्हतं. रोज वेगवेगळे पक्वान आपण सर्व गुरुबंधू मंडळींनी जे त्या दिंडीत चालतायत त्यांनी अनुभवलेले. भात जर शिजायला लागला तर केंद्रे महाराजच्या दिंडीच्या आजूबाजूला ज्या काही दिंड्या उतरलेल्या असायच्या त्या भासाचा सुगंध 4-5 दिंड्यामध्ये जाऊन दरवळायचा आणि ते मंडळी बघायला यायची. एवढं काम कसं करतात हे आचार्य असायचे सुंदर. जसं भोजन सुंदर, चविष्ट, सुगरास, अगदी भजन सुद्धा तसंच. नुसतं खाणच नव्हतं, भजन सुद्धा. आमच्या वेळेस 50-50, 60-60 विद्यार्थी असायचे केंद्र महाराज दिंडीमध्ये. अगदी शिस्तबद्ध, सगळे ड्रेसमध्ये, पांढरे शुभ्र ड्रेस, पुन्हा तेही सलवार नाही, सगळे अगदी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमात. नेहरू शर्ट असेल, दांडेकर शर्ट असेल, धोतर असेल, टोपी असेल आणि अगदी लाईन मध्ये चालायचे. मोठे मोठे महाराज मंडळी या दिंडीमध्ये चाललेले आहेत. नामांकित कीर्तनकार, नामांकित मृदंगाचार्य, नामांकित गायक,
की जे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांची प्रसिद्धी आहे, ज्यांची चर्चा आहे, जे सर्वांना ज्ञात आहेत, असे महाराज मंडळी कीर्तनकार या दिंडीमध्ये चाललेले. सुंदर भजन व्हायचं महाराज, गायक असायचे. पखवाज्याचा 4-4 दिवस नंबर लागत नसायचा वाजवण्याकरता. त्याही काळात आमच्याकडे दिवसातून 2-2 वेळा नंबर यायचा, सर्वांना माहिती आहे. असं गोड भजन सुद्धा गोड असायचं, भोजनही गोड असायचं, वेळेवर पुन्हा जेवण. दिंडी पोहोचल्याबरोबर हात पाय धुवायच्या अगोदर सर्व पंक्ती तयार असायच्या आणि 10 मिनिटांमध्ये पहिल्या पंक्तीला 2 ते 1,500 समाज जेवण्याकरता बसायचा. तेवढं पटांगण असायचं दिंडीला. पहिल्या पात्रावरती जो पदार्थ आला अगदी शेवटच्या पात्रापर्यंत तो पदार्थ दिसणार म्हणजे दिसणार आणि 10 मिनिटांमध्ये सर्व पंगत वाढून व्हायची. सर्व समाज अगदी खुश असायचा. आणि आजही त्याच पद्धतीने हे दिंडीचं कार्य असेल, ज्ञानेश्वरीचं कार्य असेल, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. केंद्र बाबांच्या कृपेने हे सर्व कार्य सुरू आहे. आज ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 43 ही केंद्र बाबांची दिंडी सर्वांनाच माहिती आहे, जवळजवळ सर्वांना प्रसिद्ध आहे दिंडी ती. आज त्या दिंडीचा मुक्काम ज्ञानोबारायांच्या, आपण मानसिक थोडं चिंतन करूया, शरीराने जरी नसलो तरी आज ज्ञानोबारायांची पालखी वाल्यामध्ये आज दुपारी विसावलेली आहे. दुपारी सर्व मंडळी पोहोचलेली आहेत. दुपारचं जेवण झालेलं आहे. जेवण होऊन विश्रांती झाली, हरिपाठ झाला आणि ही प्रवचन सेवा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 43 या दिंडीमधील ही प्रवचन सेवा थोडक्यामध्ये आपल्याला तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये त्यांच्या कृपेने माझ्या अल्पमतीप्रमाणे ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रवचन सेवेसाठी जो अभंग आपण आपल्या समोर घेतलेला आहे तो अभंग, मला वाटतंय हा अभंग कोणाच्या पाठ नाही असं नाहीये. वारकऱ्यांच्या तर पाठच आहे, पण जे वारकरी नाहीत, ज्यांना परमार्थाचा कसलाही गंध नाही, जे कीर्तनाला म्हणा, भजनाला म्हणा येऊन बसतात, त्यांच्या हा अभंग पाठच आहे, पाठच झालेला आहे. त्यांना माहिती हा अभंग वारकरीने म्हटला, कीर्तन संपलं, भजन संपलं. कारण हा अभंग आपली जी वारकऱ्याची साधना आहे भजनाची, कीर्तनाची, संपूर्ण साधना संपल्यानंतर हा अभंग म्हटला जातो. ही मागणी देवाकडे, पांडुरंगाकडे मागितली जाते. हा अभंग सर्वांना पाठे परिचयाचा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून पांडुरंग परमात्म्याला आपल्या अंतःकरणातील एक अत्यंत महत्वाची वारकऱ्याच्या दृष्टीने असलेली जी वासना आहे, जी इच्छा आहे, ती इच्छा प्रदर्शित करतात, परमात्म्याच्या समोर मांडतात, आपल्या अंतःकरणातील मागणी देवाकडे मागतात. वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदाय फार विशाल आहे. प्रज्ञाचक्षु, ज्ञानेश कन्या आणि कृष्ण जाया ज्यांना म्हटलं जातं, विदर्भ रत्न श्री संत गुलाबराव महाराज यांचं एक वाक्य, वारकरी संप्रदाय हा एक दिवस अखिल विश्वाचा धर्मगुरु होणार आहे. आणि ते खरंय. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानच एवढं प्रगल्भ आहे. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय आहे. या वारकरी संप्रदायाचा पाया तत्वज्ञानाचा आहे आणि संप्रदायाचा कळस भक्तीचा आहे. वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे, अद्वैत ज्ञान आहे आणि सेवा मात्र भक्तीची आहे, उपासना मात्र भक्तीची आहे. अर्थात कल्पित द्वैत संप्रदाय द्वैती आहेत, फक्त द्वैती मानतात. मी भक्त तू देव आयशे कर एवढंच मानतात. त्यांना तत्वज्ञान मान्य नाही, ब्रह्मस्वरूपाला मानत नाहीत ते. काही संप्रदाय केवळ अद्वैती आहेत, त्यांच्यामध्ये उपासना नाहीये, सगुण साकार ईश्वर त्यांनी मानलेला नाहीये. पण आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबा बोलतात ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण एकाच स्वरूपामध्ये ज्यांना अनुभूतीला येतं तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. भक्ती आणि ज्ञान या दोन्ही साधना, या दोन्ही अंगाने जो संप्रदाय परमात्म्याच्या स्वरूपाकडे साधकाला नेऊन पोहोचवतो तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायाची एक महत्वाची अनुभवजन्य कोणती साधना असेल तर ती साधना आहे वारीची. महत्वाची साधना आहे. त्या पद्धतीने ही वारीची साधना केली तर वारकऱ्याला दुसऱ्या कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे तुकोबराय बोलतात. त्याला मोक्ष आहेच, तिथे तुम्ही तो साधन चतुष्टय आहे का, त्याला विवेक प्राप्त आहे का, वैराग्य आहे का, याचा विचार तिथं शास्त्राचे सिद्धांत लावण्याची आवश्यकता नाही. कारण तुकोबरायचे शब्द आहेत आणि पांडुरंग परमात्म्याने पुंडलिकरायाला तसा वरही दिलेला आहे
वर मागितला मूढ पापी जैसे तैसे उतरी काशे लावून. जेव्हा ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये तुकोबारायाच्या संगतीमध्ये जे चालत आले, जसे असतील तसे असतील, कसेही असू दे, खटाखट यावे, शुद्ध होऊन या जावे, नाही का, दौंडी पिटे व्हावे, चोखोबराय बोलतात ना. अगदी या पद्धतीने वर मागितला आणि पांडुरंगाने वर पुंडलिक रायाला दिलेला आहे. म्हणून वारीची साधना ही विशेष साधना आहे विश्वामध्ये. वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही बघा. तशी निष्ठा असली पाहिजे, त्या पद्धतीने फक्त वारी केली पाहिजे. आजही आपण बघतो महिना पंढरीची आणि आळंदीची वारी करणारे जे वारकरी आहेत ते दुसरं काही करत नाहीत. जे तत्वज्ञान आम्हाला अभ्यास करून प्राप्त होतं त्यांना ते सहज होतं परमात्म्याच्या सेवेने. त्यांना ब्रह्मज्ञान सहज प्राप्त होतं. परमात्म्याचे तसे शब्द आहेत. भगवान 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोलतात, अर्जुना तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांति ते. अर्जुना, जो माझे सतत चिंतन करतो, सेवा करतो, मी त्याला बुद्धियोग देतो. बुद्धियोग नाम तत्वज्ञान देतो, ब्रह्मज्ञान त्याला मी देतो. परमात्मा ब्रह्मज्ञान त्या वारकऱ्याला देतात आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारा अज्ञानाची निवृत्ती होऊन त्याच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची अनुभूती येते. वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही, आवश्यकता नाहीये. कोणताही संप्रदाय म्हटलं, संप्रदाय या शब्दाचा अर्थ आहे सम्यक प्रकारे ना, जो आपल्या भक्त मंडळींना, शिष्यांना या संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं दालन चांगल्या प्रकारेने म्हणजे सम्यक प्रकाराने स्पष्ट पद्धतीने करवतो, तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. पण संप्रदाय म्हटलं की प्रत्येक संप्रदायाची कोणती तरी एक संप्रदायच त्याला म्हणतात. त्या संप्रदायाची देवता कोणती, ती देवता वैदिक असावी लागते, वेदाने मान्य केलेली असावी लागते. संप्रदायाचं उपास्य पहिली गोष्ट, 5 गोष्टी असाव्या लागतात. तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. संप्रदायाचं उपास्य असावं लागतं, संप्रदायाचे संत असावे लागतात, संप्रदायाचा मंत्र असावा लागतो, संप्रदायाचं तीर्थ असावं लागतं आणि संप्रदायाची साधना असावी लागते. अशा 5 अंगाने आपण आपल्या वारकरी संप्रदायाचं चिंतन करू शकतो. पहिलं, आपल्या वारकरी संप्रदाय म्हटल्यानंतर संप्रदायाचं दैवत कोणतं, उपासना ज्याची करायची ती उपास्य काय आहे, देव आहे का नाही आपल्या संप्रदायाला. देव आहे असं म्हणायची आवश्यकता नाही, आपला देवच असा आहे. सर्व देव ज्याची पूजा करतात, सर्व देव ज्याची उपासना करतात, असा सगळ्या देवाचा देव आहे. तो तुकोबारायचे शब्द आहेत. तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा देव, किंवा तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव, दोन्ही प्रमाण आहेत. तो हा देवादी देव बरवा, ज्ञानोबाराय बोलतात. पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, देवाचाही देव आहे. गीतेच्या सुरुवातीला पुष्पिकामध्ये आपण म्हणतो रोज, जे देवाचे सर्व इंद्रदेव ब्रह्मदेव पूजा करतात. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर वेदय सांग पदक्रमोपनिषदेर गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतम न विदुस्वरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्व देव ज्याची पूजा करतात तो देव आहे आपल्या संप्रदायाचा. आणि तो देव म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तटाकावरती, भीमेच्या तटाकावरती आणि विटेवरती समदृष्टी समचरण आपले दुसरा मुद्दा आहे. वारकरी संप्रदायाचे संत असे काही अनुभवजन्य अवतारिक संत आहेत का आपल्या वारकरी संप्रदायाचा, महाराष्ट्राचा विचार केला तर गुरुवारी आमचे प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले सांगायचे, वा त्यांचे शब्द आहेत, त्यांच्या शब्दात मी मानतो. वारकरी संप्रदायामध्ये संतांचं उभं पीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये संतांना काही कमतरताच नाही. म्हणून आपण उत्तर भारतामध्ये गेलो तर तिकडे प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे बोर्ड, अशा पाट्या दिसतात. जर आपण हिमालयाची यात्रा करू लागलो, देवभूमी असे तिकडे बोर्ड लिहिलेले आहेत. मला वाटतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे बोर्ड लागायला पाहिजेत, पाट्या लागायला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी, कुठेही संत भूमी. कारण वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले तेवढे संत कोणत्याच राज्यामध्ये झालेले आपल्याला दिसत नाही. झाले पण एवढे नाही. उभं पीक आहे म्हणायचे. म्हणजे पाऊस नाही पडला तरी संतांना कमतरता नाही. जसं आपल्या व्यवहारामध्ये पाऊस नाही पडला तर पीक येत नाही, तसं संतांचं नाहीये. इथं वारी खंडित हो, साधना खंडित हो किंवा न हो, पण महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. इथं संतांना कमतरता नाहीये. आजही आळंदीमध्ये ज्ञानोबाराय आहेत. देहूमध्ये जे आपले पूर्वीचे संत महात्मे होऊन गेले, देहूला तुकोबाराय आहेत, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराज आहेत, संजीवन समाधिस्थ, सासवडला सोपान काका आहेत, नाही का. पैठणला गेलो तर नाथ महाराज आहेत, आरणला गेलो तर सावता महाराज आहेत,
तेरला गेलो तर गोरोबा काका आहेत, मंगळवेळेला गेलो तर तिथं दामाजी पंत चोखोबाराय आहेत. असे सर्व संत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक काना जनाबाई आहेत. पंढरपूरला तर देवही आहे आणि संतही आहेत. नामदेव महाराज आहेत, पांडुरंग परमात्मा आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. संतांना कमतरताच नाहीये. वारकरी संप्रदायाचे संत कोणते तर आपण छातीला हात लावून सांगू आपण आत्मविश्वासाने, वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानोबाराय तुकोबाराय. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतले की सर्व संत त्याच्यात आले, कारण ज्ञानोबाराय पाय आहे आणि तुकोबाराय कळस आहेत, कलशाच्या स्थानी, म्हणजे सर्व संत त्यातमध्ये आले. मागचेही भूतकाळातलेही वर्तमान काळामध्ये जे आहेत तेही त्याच्यात आले आणि पुढे जे येणारे आहेत भविष्यामध्ये तेही ज्ञानोबाराय तुकोबारायमध्ये आले. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे संत आहेत ज्ञानोबाराय तुकोबाराय. म्हणून आपण दिंडीमध्ये भजन सुद्धा आपल्याला परंपरा जी देवाने भजन आपल्याला दिलेलं आहे, ज्ञानोबा तुकाराम, हे प्रत्यक्ष पांडुरंगाने दिलेलं भजन आहे वारकरी संप्रदायाला. जसं पांडुरंगाचं आपण भजन विठोबा रुक्माई घेतो तसं पांडुरंगाने संतांचं भजन आपल्याला दिलेलं आहे. ज्ञानोबा तुकाराम हे दोन संत आपल्या वारकरी संप्रदाय आहेत, वारकरी संप्रदायाचे आहेत. चला दुसरा मुद्दा झाला वारकरी संप्रदायाचा देव पांडुरंग परमात्मा, वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संत. जरा वारकरी संप्रदायाचे ग्रंथ संपदेचा विचार केला, जसं वेदांतामध्ये प्रस्थानत्रयी आहे, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता, तसं वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, नाथ महाराजांनी, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी 11 स्कंदावरती जे भागवत लिहिलेलं आहे प्राकृत भाषेमध्ये, नाथ भागवत आणि तुकोबारायांची गाथा, ही आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे, ग्रंथ आहेत. चला वारकरी संप्रदायाचं तीर्थ आहे का एखादं? वारकरी संप्रदायाचं तीर्थही आहे. काय तीर्थ आहे? आपण ज्या सध्या प्रस्तुत ज्या तीर्थाकडे आपण चाललेलो आहोत मनाने ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये, ते तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर हे देवतीर्थ आहे. आपल्या संप्रदायामध्ये 2 तीर्थ आहेत, 2 तीर्थक्षेत्र आहेत, एक देव तीर्थ आणि दुसरं संत तीर्थ. पंढरपूर हे देवतीर्थ आहे, आळंदी हे संत तीर्थ आहे, देहू दोन्ही तीर्थ देहूमध्ये पांडुरंग परमात्माही तिथे आहे आणि तुकोबाराय सुद्धा आहेत. म्हणून देहू हे संत आणि देवतीर्थ आहे. त्र्यंबकेश्वर देव आणि संत तीर्थ, तिथे भगवान त्र्यंबकराज, भगवान शंकरही आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज सुद्धा आहेत तिथे, म्हणून देव संत तीर्थ. पैठण हे संत तीर्थ आहे. वारकरी संप्रदायाचं तीर्थ कोणतं? पंढरपूर तीर्थ आहे. चौथा मुद्दा झाला वारकरी संप्रदायाची साधना काय? ऐका, वारकरी संप्रदायातील सगळ्या साधनेपेक्षा साधना अनेक आहेत. परमात्म्याकडे जाण्याकरता जी साधना केली जाते त्यालाच उपासना म्हणतो आपण, त्यालाच भक्ती म्हणतात काही ठिकाणी. ती साधना एवढी सोपी आहे, एवढी सुलभ आहे. अनेक साधना आहेत परमात्म्याकडे जाण्याकरता. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून पार्था पाही प्रवेशा वया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत, उपायाची वाणी उणीवच नाही. खूप उपाय आहेत. प्रत्येक साधना आपापला त्या उपायाचा, त्या साधनेचा आश्रय घेऊन परमात्म्याकडे जाऊ शकतो, नाही असं नाही. पण बाकीच्या साधनेमध्ये त्याची जर शक्ती कमी पडली, सामर्थ्य कमी पडलं तर तो निळोबाराय सांगतात, साधने घालिती काळाची मुखी, गर्भवास शेकी न चुकती. नाना साधनांच्या केल्या खटपटा, निळोबाराय बोलतात, परित्या नपवती व याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. हो, बाकीच्या साधना आहेत, नाही असं नाहीये, पण त्या साधने सामर्थ्य आहे. त्या साधनेमध्ये उदाहरणार्थ योग साधना आहे, ज्ञान साधना आहे, कर्म साधना आहे, दान साधना आहे, तपश्चर्या साधना आहे. त्या साधनेमध्ये पावर नाही असं मला म्हणायचं नाहीये, शक्ती आहे. साधकाला देवापर्यंत नेऊन सोडण्याची शक्ती त्या साधनेत आहे. तरी साधक देवापर्यंत जात का नाही? साधनेची कमतरता नाही, साधकाची कमतरता आहे. उपासना करणारा जो उपासक आहे त्याचं सामर्थ्य कलियुगामध्ये राहिलेलं नाही. त्या साधनेमध्ये साधना करण्याची शक्ती त्याच्यात नाहीये. म्हणून कली न घडे साधन तुकोबाराय बोलतात, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय बोलतात, म्हणून या कलियुगामध्ये आम्ही या ज्या वाटा आहेत, हे जे मार्ग आहेत, हे आम्ही मोडून काढले आणि केला राज्यभार चाले ऐसा. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. कोणता राज्यभार केला? लावणी मृदंग, श्रुती, टाळ घोष, त्याद्वारा
शिवू ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसाचं पान मृदंगाच्या माध्यमातून, विण्याच्या माध्यमातून, टाळाच्या माध्यमातून हे सर्व साधना एकत्रित. पुन्हा तुकोबारायचा तिथे शब्द मार्मिक आहे, लावणी. मृदंग सुद्धा लावता आला पाहिजे, विणा सुद्धा एका स्वरात लावता आला पाहिजे. विण्याचा आणि मृदंगाचा स्वर एक असला पाहिजे आणि त्या स्वरामध्ये पुन्हा आपला त्रिविडी संगम मंडाराचा सून पुन्हा मिसळला पाहिजे. आणि असा जो त्या मृदंगाच्या स्वरामध्ये जो नामघोष चालतो, परमात्म्याचं जे चिंतन केलं जातं, भजन केलं जातं, समाधी हरिकथा. नाम साधना करणाऱ्याला पुन्हा अष्टांग समाधी लावण्याची गरज नाही. परमात्म्याच्या नाम साधनेमध्ये नाम गात गातच तो त्याला समाधी लागते. महाराज शिव ब्रह्मरस आवडीने अशी ही साधना वारकरी संप्रदायाची सगळ्या साधनेमध्ये सुलभ साधना म्हणजे भगवंताचं नामचिंतन. तुकोबाराय बोलतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. असे सोपी साधना आहे, सुलभ साधना आहे, पण सोपी असल्यामुळे आमचाच विश्वास नाही त्या साधनेवरती. खरंच या साधनेमध्ये सामर्थ्य असेल का? पण त्या साधनेच्या द्वारा अगोदर तुकोबाराय संत महात्म्याने अनुभूती घेतली आहे. अनुभूती घेऊन, अनुभव घेऊन ही साधना जगामध्ये आपल्याला, विश्वामध्ये आपल्याला सांगितली. ही सुलभ साधना आहे, सोपी साधना आहे. साधकाचं सामर्थ्य, अधिकार, त्याची योग्यता जरी कमी पडली या साधनेमध्ये, तरी या साधनेमध्ये ही साधना करत करत तो साधक परमात्म्याच्या चरणावरती, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एक ना एक दिवस तू जाऊ शकतो. अशी ही साधना, सुलभ साधना आणि समर्थ साधना संतांनी सांगितलेली आहे. मग ही नाम साधना, भजन साधना ज्या माध्यमाच्या द्वारा केली जाते ती दुसरी साधना, नाम साधनेचं दुसरं एक अंग, ती म्हणजे वारी. त्याला आपण दिंडी म्हणतो, त्याला आपण सोहळा म्हणतो. ही नाम साधना ज्या साधनेमध्ये केली जाते ती साधना म्हणजे पायी वारी. त्या पायी वारीमध्ये श्री तुकोबाराय चालत आहेत. तुकोबाराय वारकऱ्यांच्या समवेत भगवंताचं नामचिंतन करत करत वारी करत आहेत. तुकोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरचा जो विधी आहे, चंद्रभागे स्नान नाही का, विधी तो हरिकथा, सर्व विधी तुकोबारायांनी पार पाडला. चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरीची परिक्रमा केली, भगवंताचं कीर्तन केलं आणि श्री तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचं मुखकमल पाहण्याकरता राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं ज्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, त्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता, ज्या स्वरूपाविषयी तुकोबारायच्या अंतःकरणाला ओढ लागलेली आहे, त्या स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता, त्याचं अवलोकन करण्याकरता तुकोबाराय दर्शनाच्या बारीमध्ये लागलेले आहेत. पुढे सरकत सरकत तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले. तुकोबारायांनी दोन्ही हात आपले कानाला लावले, साष्टांग प्रणिपात केला. आपलं डोकं पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलेलं आहे. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. तुकोबाराय जसे पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची आतुरतेने वाट बघत आहेत, अगदी पांडुरंग परमात्मा सुद्धा त्याच भावनेने, त्याच ओढीने श्री तुकोबारायच्या दर्शनाची वाट पाहत आहे. माझे तुकोबाराय कधी येतील? कारण वारकरी जसा पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची वाट पाहतो, तसं पांडुरंग परमात्मा सुद्धा अशा वारकऱ्यांची, अशा वैष्णवांची, अशा अनन्य भक्तांची वाट बघत असतो. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वीळ. पांडुरंगाला सुद्धा अशा शुद्ध भक्ती करणाऱ्या वैष्णवाचे, वारकऱ्याचे वेध लागलेले असतात. तुकोबाराय गेले. तुकोबारायांच्या मुखाकडे पाहिलं, पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर तुकोबाराय प्रसन्न झाले. देवाच्या चरणावरती वारीची जी सेवा केलेली आहे ती सेवा तुकोबारायांनी समर्पित केली. देवा, हे माझं काहीच नाहीये, जे जे काही करीतो देवा ते सेवा समर्पित. तुकोबारायांनी शब्दाचा उच्चार केला आणि सेवा मनाने पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केली. मागायचं काहीही नाही. वारकऱ्याचा बाणा आहे, वारकऱ्याचा नियम आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित. तुकोबाराय नियमाप्रमाणे मागे निघाले. पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांना आवाज दिला, महाराज थोडं थांबा. एवढी तुमची पिढ्यानपिढ्या वारी आहे. आजही पिढ्यानपिढ्या वारीची पद्धत चालत आलेली आहे. काही फडकरी मंडळी अगदी त्याच पद्धतीने आपल्या घरांदार पद्धतीने तशीच सेवा परमात्म्याची करतात. नोकरी करत नाहीत, एका शिक्षणामध्ये जास्त कुठे जात नाहीत, पण आपल्या आजोबा पंजोबापासून वारीची परंपरा आहे ती वारीची परंपरा मात्र ती जोपासतात. भजन असेल, काकडा असेल, पायवारी असेल, ते नियम मात्र आजही जे काही अधिकारी फडकरी मंडळी ते नियम जोपासतात. तुकोबारायाने विचारलं, महाराज तुमची पिढ्यानपिढ्या वारी आहे, विश्वंभर बाबापासून तुमच्या सर्व कुळामध्ये ही माझी वारीची सेवा तुम्ही केलेली आहे. कारण स्वतः पांडुरंग परमात्म्याने या वारीचा नियम घालून दिलेला आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज.
आपल्या सर्व भक्त मंडळीला स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतात, सांगत असे गुज पांडुरंग. ही साधना तुमच्या परंपरेमध्ये अत्यंत अनन्यतेने आणि निष्काम भावनेने सर्व मंडळीने केली आहे. तुम्हीही त्याच पद्धतीने वारी केली आहे. माझ्या डोक्यावरती तुमच्या या सर्व पिढ्यातील मंडळीचं एवढं ओझं झालेलं आहे. मला वाटतं थोडंसं ओझं आपण कमी करावं. ओझं कमी करावं म्हणजे महाराज थोडी आमच्याकडून काहीतरी आपण अपेक्षा करावी, काही मागावं. तुमच्या अंतःकरणामध्ये काही अपेक्षा असेल, इच्छा असेल, वासना असेल तर आम्हाला काही मागा. तुकोबाराय बोलतात, देवा आम्ही तुझे खरे ओरिजिनल भक्त आहोत, खरे भक्त आहोत आणि खऱ्या भक्ताने तुला काही मागणं हे शोभत नाही. कारण एखादा भक्त तुझी सेवा करून तुला मागत असेल तर तो भक्त नाही, सवय वणिक श्रीमद भागवतामध्ये म्हटलेला आहे प्रल्हादाने. तो व्यापारी आहे, तो भक्त नाहीये, तो व्यापार करणार आहे. त्याने तुझ्या भक्तीचा व्यापार केलेला आहे. काही मागणे हे अमानुचित. तुकोबाराय बोलतात, वडिलाची रीत जाणत असो, तुझी सेवा करणं फक्त ही आमच्या वडिलांची पद्धती आहे. तुझ्या सेवेतून, सेवेच्या मोबदल्यामध्ये तुझ्याकडून काही मागून घेणं हे आमच्या परंपरेमध्ये नाहीये. तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा आग्रह करतात, महाराज काही मागणे हे अनुचित आहे, पण काही मागणं उचित असलं पाहिजे ना. मग तुम्ही संसारातलं मागू नका. मोक्षपदही तुम्ही तुच्छ केलेलं आहे. मोक्षपदे तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मग परमार्थात त्या साधनेचं काहीतरी मागा ना, भक्तीच्या साधनेतलं. तुकोबाराय बोलतात, देवा मी जे मागेल ते तुम्ही देणार का? तुकोबारायला पांडुरंग परमात्मा म्हणतात, अवश्य देईल. काय तुमच्या अंतःकरणामध्ये वासना आहे, काय इच्छा आहे? तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली इच्छा, वासना, त्याला आस म्हणतो, ती आस आपल्या अंतःकरणात ते पांडुरंग परमात्म्याच्या समोर प्रगट करतात. तुकोबाराय बोलतात, हेची व्हावी माझी आस. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, जन्मोजन्मी तुझा दास. तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये ही आस आहे असं म्हणत नाहीत, हेची, हेच्या पुढे चे शब्द लावलेला आहे तुकोबारायने. म्हणजे हीच फक्त माझ्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे, इच्छा आहे, वासना आहे. हेची व्हावी माझी आस. काय? जन्मोजन्मी तुझा दास. पुन्हा जन्म घ्यावा आणि तुझा दास व्हावं. पुन्हा जन्म घ्यावा, पुन्हा तुझं दास्यत्व स्वीकारावं. पुन्हा जन्म घ्यावा, घेईन मी जन्म याजसाठी जेवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालील लोटांगण महाद्वारी. तुकोबाराय बोलतात, या व्यतिरिक्त मला काहीही नको. मला जन्माला घाल. अहो महाराज, जन्माला घालणं म्हणजे काय सामान्य आहे का? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या अभंगामध्ये, गाथ्यामध्ये कितीतरी ठिकाणी तुम्ही वर्णन केलेले गर्भवासाचं दुःख, लहानपणाचं दुःख, तारुण्यातलं दुःख, वृद्धावस्थेतलं दुःख, पुन्हा त्यामध्ये अनेक व्याधींचं दुःख, पुन्हा शेवटी मृत्यूचं दुःख, सगळ्या दुःखाचं तुम्ही विस्ताराने आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलेले. तरी सुद्धा तुम्ही काय सांगो, गर्भीची यातना बोलतच आहात ना आपण. मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाणा, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. तुमचे शब्द आहेत ना महाराज हे. बरं, बालपण गेले नेनता, तारुण्य देशी विषय व्यथा. तरुणपणामध्ये विषयाची व्यथा म्हणजे दुःख आहे. वृद्धपणी पुन्हा प्रवर्तली चिंता. म्हातार झाल्यानंतर आयुष्य गेलं, काही करता आलं नाही, काही परमार्थ केलं नाही, चिंताच असते. चिंतेमध्ये सगळं वृद्धावस्था निघून जाते आणि पुन्हा पुढे मरावं लागतं. मृत्यूसारख्या दुःखाला सामोरं जावं लागतं आणि पुन्हा मागोता जन्म घ्यायची, पुन्हा जन्माच्या दुःखाला यावं लागतं. जन्म घेणं सामान्य नाहीये, जन्माचं दुःख भोगावं लागणार आहे. तुकोबाराय देवाला बोलतात, देवा तुझ्या सेवेपुढे जन्माचं दुःख तुच्छ आहे, अगण्य आहे. तुझी सेवा, तुझ्या सेवेतून प्राप्त होणारा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या पुढे हे जन्माचं दुःख, मरणाचं दुःख वजा जाते. त्या दुःखाचं आम्हाला काही वाटत नाही. तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घेईन जन्मांतरे. या भक्तीच्या माध्यमातून तुकोबारायने आपल्या अंतःकरणातील जी भावना आहे ती भावना प्रगट केलेली आहे. तुकोबाराय बोलतात, देवा माझ्या अंतःकरणात हीच फक्त आस आहे. या व्यतिरिक्त मला कशाचीच अपेक्षा नाही, कशाचीही इच्छा नाही. प्रपंचात मला धन मिळावं इच्छा नाही, प्रपंचामध्ये मला मान मिळावा, नाही का, लौकिक मिळावा याची इच्छा नाहीये. वास्तविक पाहता तुकोबारायांसारखा मान, मान्यता, प्रतिष्ठा कोणालाच प्राप्त नाही. पण तुकोबाराय त्या मान मान्यतेला अजिबात समोर घेत नाहीत. नकोय तुकोबारायांना. तुकोबाराय बोलतात, बाकी काही नको, प्रपंचातलं काही नको, स्वर्ग नको, नाही का, वैकुंठ नको, सत्यलोक नको, काही नको, संपत्ती नको, रिद्धी सिद्धी नको, कशाचीच इच्छा नाही. फक्त एकच इच्छा आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. ठीक आहे महाराज,
तुम्हाला वाटतंय आमचं दास्यत्व तुम्ही स्वीकारावं, पण दास होणं काही सोपं नाही आणि सामान्य नाही. तुम्ही तुमच्या पायकीच्या अभंगामध्ये म्हटलेले नवे दास्यत्व सोपारे, दास्यत्व करणं देवाचं किंवा गुरुचं एवढं सोपं नाही. आणि दास होणं म्हणजे काय, जिवंत असून मेल्यासारखं आहे. व्यास महर्षी सांगतात ना, 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. त्यामध्ये आमचाही 1 नंबर लागतो, कीर्तनकारांचा सुद्धा. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच महाराज मंडळी कीर्तनकार प्रवासामध्ये जाऊ शकत नाहीत, हा भाग वेगळा आहे. पण पुन्हा लॉकडाऊन उघडल्यानंतर, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनाही प्रवास करावाच लागणार आहे. जिवंतो बिमृतपंचे व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. दरिद्री मनुष्य, धनहीन मनुष्य जिवंत असून मेल्यास आहे. दरिद्रो व्याधितो, रोगाने ग्रस्त, कधीही काही ना काही दुखतं. डोकं तरी दुखतं, डोकं राहिलं की पोट तरी दुखतंच, पोट राहिल्यानंतर पाय तरी दुखतात, पाय राहिले की कंबर तरी दुखतं. काही ना काही एखाद्या माणसाचं सतत दुखतच राहतं. त्याला म्हणतात व्याधी. तो जो व्याधीग्रस्त आहे तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. 2रा नंबर दरिद्र व्याधी, तो मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. प्रवासी जिवंत असून मेल्यासारखा आहे. घरी येईपर्यंत त्याची शाश्वती नाहीये, हा येईल व्यवस्थित सही सलामत. प्रवासी आणि नित्यसेवका. हा नित्यसेवका म्हणजे दास. थोडक्यामध्ये महाराज, दास्यत्व करणं म्हणजे जिवंत असून मेल्यासारखं आहे. दासाला पराधीन राहावं लागतं. ज्याची सेवा करायची त्याच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं, तत्पर राहावं लागतं. त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती मिळत नाही. आणि कोणीही आजचा प्रस्तुत विचार केला तर दास व्हावं असं कोणालाही वाटत नाही. मग क्षेत्र प्रपंचाचा असेल किंवा क्षेत्र परमार्थातला असेल, प्रत्येकाला आज माझ्यासह मालक व्हावं वाटतं का दास व्हावं वाटतं? दास कोणालाही होऊ वाटत नाही. प्रत्येकाची हीच अपेक्षा आहे, मालक व्हावं, नाही का, दुसऱ्याला आज्ञा करावी, आपल्याला कुणी आज्ञा करू नये अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. दास्यत्व दुःखाचं आहे, सुख त्याच्या जीवनामध्ये कधीच नाहीये, तरी सुद्धा तुम्ही ते दासाची अपेक्षा करतात. तुकोबारा बोलतात, देवा प्रपंचाचा दास होणं वेगळं आणि परमार्थामध्ये तुझा दास होणं किंवा संतांचा दास होणं वेगळं आहे. प्रपंचाचे जे दास आहेत ते सर्व दास दुःखी आहेत, नाही का, त्यांना दुःखच मिळणार आहे, त्यांना दुःख प्राप्त होणार आहे. पण परमार्थिक क्षेत्रामध्ये जे तुझे दास झाले ना, म्हणून तर आम्ही तुझे दास आहोत. आम्ही प्रपंचाचे दास नाहीत, आम्ही विषयाचे दास नाहीत, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीय वास तुकोबारा बोलतात. आम्ही त्याचे दास आहोत, आम्ही तुझे दास आहोत. आणि फार झालं तर कल्पित द्वैतामध्ये आम्ही संतांचे दास आहोत, नाही का, किंवा संतांचे जे दास आहेत त्यांचे आम्ही दास आहोत. तुकोबारा आपल्या अंतःकरणात ती अपेक्षा, आपल्या अंतःकरणात ते भावना प्रगट करतात. देवा मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा, नाही का, संतांचे दास कर किंवा संतांच्या दासाचा दास कर, ही आमची अपेक्षा आहे. किंवा तुझं दास्यत्व आम्हाला दे, माझ्या अंतःकरणामध्ये ही अपेक्षा आहे. कारण तुझं दास आम्ही झालो की आम्ही दास राहत नाहीत खऱ्या अर्थाने, तूच आमचा दास होतो. तुकोबाराचे शब्द, दास्य करी दासाचे, उणे नसा हे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. परमात्म्याचं दास्यत्व अंतःकरणापासून काया मनाने आणि वाणीने स्वीकारल्यानंतर परमात्मा त्या दासाचा दास होतो आणि आपल्या दासाची सेवा करतो दासाप्रमाणे. अनेक उदाहरणे संप्रदायामध्ये इतिहास उपलब्ध आहेत, सर्वांना ज्ञात आहे, जास्त काही विस्तार करायचा नाही. शांती ब्रह्मनाथ महाराज परमात्म्याची सेवा करतात, दास्यत्व करतात. नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराजांचा इतिहास आहे. 36 वर्षे परमात्म्याने नाथांचं दास्यत्व केलेलं आहे. एका सर्व संतांचे उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या सर्व अभंग आपला पाठच आहे. सर्व संतांचं दास्यत्व पांडुरंगाने केलेलं आहे. पांडुरंगाचे जे दास झाले, पांडुरंग परमात्मा अखिल विश्वाचा मालक आहे महाराज. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आपण ज्याला म्हणतो तो परमात्मा आहे. सर्व विश्वाचा अधिष्ठान आहे. ज्याच्या सत्तेशिवाय आपण म्हणतो वृक्षाचं पान हालत नाही, आणि खरंय ज्याच्या सत्तेशिवाय, ज्याच्या आज्ञेशिवाय समुद्र आपलं पाणी, आपली जी रेषा आहे ती ओलांडत नाही, मर्यादा ओलांडत नाही. पर्वत ज्याच्या आज्ञेशिवाय चालू शकत नाहीत, अशी त्याची अचल सत्ता आहे. गतिर्भर्ता प्रभु साक्षिनिवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. या श्लोकावरच्या सगळ्या वेळा आपण बघून घ्या. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाती चालिता मी याची नेमेला साता. काळू ग्रासी तशी होता, ये म्हण्याग ते पंडुसुता सकळे जयाची ऐसा जो समर्थ. तो मी जगाचा नाथ पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं दास्यत्व केल्याने एवढं समर्थ तो परमात्मा, मग एवढं सगळा मोठेपणा सोडून तो परमात्मा त्या परमात्म्याचे जे दास होतात, परमात्मा त्या दासांचा दास होतो आणि त्यांची सेवा करू लागतो. मागे पुढे उभा राही सांभाळित, आलिया आघात निवाराया,
म्हणून श्री तुकोबाराय बोलतात, देवा तुझं दास्यत्व करणं त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे, आम्हाला त्याच्यात कमीपणा नाही आणि त्याच्याकरताच आम्हाला जन्म घ्यायचा आहे, पुन्हा तुझं दास्यत्व करायचंय आणि वारीच्या माध्यमातून पुन्हा आम्हाला यावर्षी जरी आपल्यालाही ही वारी करता आली नसली तरी पुढच्या वर्षी देवाला आपण प्रार्थना करूया की देवा तुझ्या कृपेने या जगामध्ये जे संकट आलेलं आहे ते संकट तुझ्या कृपेने या संकटाचं निरसन व्हावं आणि पुन्हा पुढच्या वर्षी आम्हाला जी वारीची परंपरा आहे, पायी वारीची परंपरा आहे, तुझं दास्यत्व त्या पायी वारीमध्ये आम्हाला करता यावं, अशीच अपेक्षा आपण परमात्म्याच्या चरणावरती करूया. तुकोबाराय बोलतात, आम्हाला तुझ्या या वारीच्या माध्यमातून दास्यत्व करायचंय, म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये फक्त हीच आस आहे, हीच व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मग तुकोबारायांनी विचारलं, महाराज ती कशी सेवा करणार तुम्ही, सेवा करण्याची पद्धत कशी आहे? तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. देवा मी पंढरीचा वारकरी होईल आणि वारकरी होऊन ती वारी मात्र मी चुकू देणार नाही. अर्थात ही वारी माझी चुकू देऊ नको अशी माझी अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने आज मात्र आपण या तुकोबारायांच्या शब्दाच्या माध्यमातून श्री पांडुरंगाला, रुक्मिणी संजीवन पांडुरंगाला ही प्रार्थना करूया की देवा ही वारी आमची बहुतेक चुकते काय की नाही का. आपण आता पंढरीला जाऊ की नाही सांगता येत नाही, गाडीने पायी तर नाही जाणार, आता आपण पायीचं जाण्याचा प्रश्न संपला, पण गाडीने सुद्धा आपण जाऊ की नाही सांगता येत नाही. पण देवा या वर्षी ही वारी आता तू सरती करून घे, पण पुढच्या वर्षी मात्र पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. वारी मात्र चुकू देऊ नको बरं का. बाकी काही प्रपंचात नाही मिळालं, पैसा कमी पडला तरी थोडं चालेल नाही का, कमी पडू दे, खायला नाही एखाद्या वेळेस मिळालं तरी चालेल, कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्राचा वारकऱ्याचा प्राण म्हणजे वारी आहे. पुढच्या वर्षी मात्र आमची वारी मात्र तू चुकू देऊ नको. हे आपण सर्व तमाम वारकरी मंडळी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू, ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करू, तुकोबारायांच्या चरणी आदी करून सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करूया. वारी चुकून दे हरी. तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली भावना प्रगट करतात पांडुरंग परमात्म्याच्या समोर, देवा तुझं दास होऊन मी वारकरी होईल. बघा वारकरी होण्यामध्ये तुकोबारायला किती अभिमान आहे. आज आपण विचार केला, सामान्य वारकरी पुढे म्हटलं तर आपल्याला पटत नाही, पण वारकरी म्हणण्यामध्ये तुकोबारायला किती अभिमान आहे. आमचे गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय सद्गुरु श्री जोग महाराज ग्रंथ लिहिल्यानंतर किंवा कधी कोणाला लेख लिहून दिल्यानंतर शेवटी सही करायची विष्णू, त्यांच्या वडिलांचं नाव नृसिंह आणि जोग, आणि शेवटी पंढरीचा वारकरी अशी त्यांची सही असायची जोग महाराजांची. जोग महाराजांना स्वतः वारकरी म्हणून घेण्यात फार मोठा अभिमान होता. अगदी त्यांचे सर्व शिष्य मंडळी, त्यांच्या परंपरेतले आमचे आजगुरु मामासाहेब दांडेकर असतील, मारुतीबाबा गुरव असतील, बंकटस्वामी महाराज असतील, इगतपुरीकर लक्ष्मण बाबा असतील आणि सर्व आमचे गुरुवरे, ते सर्व मोठे गुरुवरे फार मोठे अधिकारी होते, ज्ञानी होते, पंडित होते, ज्ञानी होते, पण त्या सर्वांना वारकरी म्हणून घेण्यात फार मोठा अभिमान होता. आमचे उले बाबा असतील, आमचे प्रातस्मरणीय शांती ब्रह्म मारुती बाबा, मोठे बाबा, शिंपी बाबा, निकम बाबा, नथुसिंग बाबा, गुरुवर्य मृदंग महर्षी वैद्य बाबा, सर्वच गुरुवर्य मंडळी, ही सर्व मंडळी मोठी होती, पण यांना वारकरी म्हणून घेण्यात फार मोठा स्वाभिमान होता. म्हणून तुकोबाराय जिथे वारकरी म्हणून घेतात तिथं आपणही वारकरी म्हणून घेतलं पाहिजे. वारकरी या शब्दाचा खरा अर्थ फार प्रगल्भ आहे महाराज, या गर्भित आहे अर्थ. वारकरी त्याला म्हणतात, वार आणि करी असं कर्तृत्वपदे करी यामध्ये. वार या शब्दाचा अर्थ जो षड विकारावर वार करतो, मात करतो, ज्याने काम क्रोध लोभ या षड विकाराला जिंकलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आणि असे वारकरी आपल्या वारकरी संप्रदाय आहेत किंवा पंढरीची वारी करणारा, येरझार करणारा त्याला वारकरी म्हणा. पंढरीची वारी करून, येरझार करून ज्याने आपल्या जीवनातील जन्म मरणाची येरझार संपवलेली आहे, ज्याने या वारीच्या माध्यमातून जन्म मरणाच्या येरझारेवर विजय मिळवलेला आहे त्याला वारकरी म्हणा. म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देवा मी पंढरीचा वारकरी. आणि या वारकरीची जी साधना आहे वारीची, ती वारीची साधना मात्र देवा चुकू देऊ नको, वारी चुकून दे हरी. आणखी काय पाहिजे? तुकोबाराय बोलतात, देवा या वारीमध्ये संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ माझा जीवनातला प्रत्येक क्षण व्यतीत व्हावा. संत संगे सर्व काळ. आणि या संतांच्या संगतीमध्ये काय आहे? अखंड प्रेमाचा सुकाळ. कळलो नाही बरं का शब्द, अखंड प्रेमाचा सुकाळ. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. या संतांच्या संगतीमध्ये
प्रेमाचा सुकाळ आहे महाराज, सुकाळ शब्द आहे. आपल्या प्रपंचामध्ये आपण सगळी नातेवाईक मित्रमंडळी एकमेकावरती प्रेम दाखवतो, वर दाखवतो, पण खरा वास्तव विचार केला तर ही नारदाची गादी इथं काही खोटं बोलू नये. तसा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा दुष्काळच असतो आणि ज्याला प्रेम देण्याचा आपण नाटक करतो त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचा दुष्काळ दिसतो, नाही का. व्यवहारामध्ये प्रेमाचा दुष्काळच आहे, दाखवतो आपण, आपली एक ती औपचारिकता आहे, दाखवण्याची एक पद्धती आहे. पण खरा विचार केला तर प्रेमाचा दुष्काळ आहे प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये, प्रेमच नाही महाराज. अलीकडे कुठे जिव्हाळा राहिला व्यवहारामध्ये. पूर्वीच्या काळात तरी थोडं प्रेम होतं, ते त्याला मोह म्हणा काही म्हणा, पण प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये गावामध्ये आपल्या कोणाचाही जरी पाहुणा आला, आपल्या अनोळखी असला तरी माणसं माझा पाहुणा म्हणायची. आज सख्या भावाचा जर सासरा आला तर घर नंबर चुकला म्हणतो, कदाचित त्याचा जावाई सोडून जर त्या भावाच्याच घरात शिरला तर म्हणतो तुमचा घर नंबर चुकला, तुमचे जावाई या घरात राहतात. म्हणजे एवढी आपुलकी राहिली नाही ना आता अलीकडे. पण पूर्वीच्या काळामध्ये गावातला कोणाही समाजाचा पाहुणा आला तरी प्रत्येक व्यक्ती त्याला चहा पिण्याकरता किंवा रामराम तरी घालायची, या आमच्या घरी असं म्हणायची. किती आपुलकी होती, किती प्रेम होतं पूर्वीच्या काळामध्ये. अलीकडे ते प्रेम आपल्याला दिसत नाहीये. प्रेमाचा दुष्काळ आहे थोडक्यामध्ये प्रपंचामध्ये. प्रेम जर कुठं असेल तर प्रेम आहे परमात्म्याजवळ आणि प्रेम आहे संतांच्या जवळ. परमात्म्याजवळ प्रेम आहे. प्रेम देवाचे हे देणे, ऐका, देह भाव जाई जेणे, किंवा संतांच्या ठिकाणी प्रेम आहे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर खरं प्रेमाचा आपल्या जीवनामध्ये सुखाळ प्राप्त होणार आहे. म्हणून बैसता संतांच्या संगती, तुकोबरा बोलतात, बैसता संतांच्या संगती कळू आले कमळापती. आपुली कोणीच संगतीमध्ये संतांच्या बैठकीमध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर दुसरा मुद्दा, संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये प्रेम प्राप्त होतं की ज्या प्रेमाकरता परमात्मा सुद्धा भुकेजलेला आहे. परमात्म्याच्या घरी सर्व सुखाळ आहे. ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत 9व्या अध्यायामध्ये. परमात्म्याकडे काही कमी नाही, सर्व आहे, सर्व आहे. पण आमच्या घरी परमात्मा बोललेले आहेत, पण काय नसेल, फक्त प्रेम नाही. म्हणून परमात्मा कोण्या भक्ताचे उष्टी बोरं खाईल, पण उष्ट्या बोराच्या माध्यमातून परमात्मा त्या भक्ताचे प्रेमाचा स्वीकार करतो, नाही का, नाही का. परमात्मा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परतुम अश्नामी प्रयतात्मनः. मग निस्सीम भाव उल्लासे मज हरपावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्त माझ्याकडे जावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठ न फेडिता शिवी आदरेशी, नाही का. आमच्या घरी फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. म्हणून प्रेम परमात्म्याच्या ठिकाणी दुष्काळ असल्यामुळे परमात्माही प्रेमाची अपेक्षा करतात आणि त्या प्रेमाकरता परमात्मा संतांच्या संगतीत येतात आणि संतांच्या संगतीमध्ये त्या प्रेमाचा सुकाळ आहे. तुकोबरा बोलतात, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. संतांच्या संगतीत सर्व काळ राहावं असा एक अर्थ घ्या, किंवा संतांच्या संगतीत गेल्यानंतर सदा सर्व काळ सतत प्रेमाचा सुकाळच सुकाळ आपल्याला उपभोगण्याकरता मिळतो. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची अपेक्षा आहे. तुकोबरा बोलतात, तुझं दास्यत्व स्वीकारून वारी करून वारकरी होऊन वारी करत असताना आणखी एक माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, अपेक्षा आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान, पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. चंद्रभागेचं स्नान मला घडावं, चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. देवा मला हेच दान दे, बाकी का हे नको. चंद्रभागेचा फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास सांगण्याकरता आपल्याकडे आता वेळ शिल्लक नाहीये. चंद्रभागा हे फार मोठं तीर्थ आहे महाराज. चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तरी चंद्रभागेच्या डोळ्यांच्या नुसत्या पाहण्याने, दर्शनाने अखिल विश्वातले, अखिल जगातले जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाचं स्नान घडतं. जसं समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य, सर्व तीर्थाच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. ती फलश्रुती समुद्र स्नानामध्ये आहे का. तीर्थे जी त्रिभुवनी ते घडते समुद्रा गहाणी, नात्री अमृत रसस्वादने रस सकळ विश्व माऊली ज्ञानोबर आहे. अगदी पहिल्याच अध्यायाच्या प्रास्ताविक भागामध्ये नमनामध्ये बोलतात. अगदी त्याच पद्धतीने चंद्रभागा मातेला नुसतं डोळ्याने पाहिलं तरी महाराज अवघीच तीर्थे घडते एके वेळा. चंद्रभागा डोळा देखील या, असं चंद्रभागेचं महत्व आहे. चंद्रभागेचं पुलाच्यावर दगडी पूल जे आहे त्याच्यावर चंद्रभागेचं नाव वेगळं आहे आणि तिथून खाली चंद्रभागा आहे. तिथून वर तिला भीमा नदी म्हणतात आणि तिथून खाली चंद्रभागा म्हणतात. चंद्राचा थोडा असा आकार सुद्धा आहे. तिथं चंद्रभागा का म्हणतात त्याचं कारण इतिहास आहे मोठा. आपल्याला थोडा वेळ कमी आहे, शब्द थोडा स्पर्श करून पुढे जातो. चंद्राला जे दोष लागला, नाही का,
चंद्र झाला काळा, इंद्रा पडले बघे चंद्र झाला काळा, हा दोष जाण्याकरता चंद्राने जिथं लोहदंड तीर्थ आहे पुंडलिकरायाच्या समोर, तिथं स्नान करण्याकरता त्याला उशाप दिला, तिथं स्नान केला. म्हणून चंद्राला जो लागलेला कलंक आहे तो कलंक जिथं स्नान केल्यानंतर तो कलंक गेला. चंद्र पवित्र झाला, शुद्ध झाला. त्या स्थळाला तेवढ्याच जागेला चंद्रभागा म्हणतात. अशी जी चंद्रभागा आहे आणि तिथं स्नानाचं खास महत्व आहे. त्या चंद्रभागेमध्ये माध्यान्ह काळामध्ये प्रमाणित संतांची सर्व जगातले तीर्थ येतात, आंघोळ्या करतात, पुंडलिकरायाचं दर्शन घेतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात. अशी ही चंद्रभागा माता. त्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सर्व जगातल्या तीर्थाच्या स्नानाची फलश्रुती प्राप्त होते. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये पांडुरंग परमात्म्याला मागणी करतात, देवा चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान, पंढरीचा वार करी वारीच कोणी दे हरी. आपणही तुकोबरायांच्या शब्दामध्ये हीच प्रार्थना, हीच मागणी श्री पांडुरंगाकडे, तुकोबराय ज्ञानोबरायाकडे करूया. झालेली सेवा सर्व संत महात्म्यांच्या, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, सर्व सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सर्व गुरुवर्य मंडळी, सर्व गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. तुम्ही संत माझी या करा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा मानेवडा होईल मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य केंद्रे महाराज की, सब संतन की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक तास झाला.